तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण आणखीन एका नवीन SME IPO बद्दल चर्चा करणार आहोत. सो मित्रांनो, जसे की तुम्हाला माहितीच आहे, SME IPO जे असतात ते मेनलाईन IPO पेक्षा अत्यंत वेगळे असतात. कारण ह्या ज्या काही कंपनीज असतात त्या जनरली मित्रांनो स्मॉल आणि मिड कॅप कंपनीज असतात, ज्याच्यामुळे ह्यांच्या ज्या काही टर्म्स कंडिशन्स आहेत लिस्टिंग होण्याच्या आणि त्याचबरोबर लिस्टिंग झाल्यानंतरच्या त्या खूप वेगळ्या आहेत. मित्रांनो, लिस्टिंग झाल्याबरोबर एक साधारणतः 6 महिन्याचा ह्याला मित्रांनो काय असतो, लॉक इन पिरियड असतो. म्हणजे इतके महिने तुम्ही ॲटलिस्ट हा शेअर विकू शकत नाही. आणि जरी तुम्ही शेअर्स मित्रांनो विकत असाल तरी लॉट्समध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी शेअर्स विकावे लागतात. त्यामुळे थोडासा लिक्विडिटी इश्यू होतो. त्यामुळे हा स्टॉक मित्रांनो काय होतो, किंवा हे जे स्टॉक्स असतात ते आणखीन जास्त ह्या ठिकाणी रिस्की होतात. जर जनरली कंपनी एक ग्रो करणारी कंपनी असेल सो डेफिनेटली तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. पण जर मित्रांनो कंपनी एक ॲव्हरेज कंपनी असेल सो खूप मोठं नुकसान ह्या कंपन्या करू शकतात. ओके, आता ही कंपनी नेमकं काय करते आणि ह्याचा जो काय IPO आहे त्याचा ॲनालिसिस आपण ह्या ठिकाणी करूया. सो मित्रांनो बघा, कंपनी जनरली काय करते, ह्या ठिकाणी ह्यांचा जो काही बिझनेस आहे तो इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट्स ही कंपनी करते रेल्वे सेक्टरसाठी, बँकसाठी आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी. त्याचबरोबर मित्रांनो EPC प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा मित्रांनो ही कंपनी आहे. म्हणजे जे काही मित्रांनो वॉटर ट्रीटमेंट प्रोजेक्ट्स असतात, ओके, किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतात, पंप हाऊसेस असतात, त्यांचं मित्रांनो कन्स्ट्रक्शन करण्याचं, इन्स्टॉलेशन करण्याचं आणि त्यांचा मेंटेनन्स करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी मित्रांनो करते. सायमल्टेनियसली मित्रांनो कंपनी काय करते, जे काही पंप्स असतात, पाईप्स असतात, ट्रान्सफॉर्मर्स असतात, ओके, आणि ज्या काही मोटर्स असतात त्या विकण्याचं काम सुद्धा या ठिकाणी कंपनी करते. आणि मेजॉरिटी मित्रांनो ह्यांचे जे काही क्लायंट्स आहेत ते गव्हर्नमेंट आहेत, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट्स आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत. त्याचबरोबर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहेत, ते ह्यांचे मित्रांनो काय आहेत, मेजर क्लायंट आहेत. म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स यांना जनरली खूप जास्त मिळतात. पण असं काही नाही आहे की मित्रांनो भविष्यामध्ये सुद्धा ह्यांना प्रोजेक्ट्स मिळतच राहतील. ओके, सो मित्रांनो कसं असतं बघा, बऱ्याचशाच वेळेला ज्या काही कंपनीज असतात त्यांच्याकडे गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट असतात, पण ते टेंडर बेसवर कॉन्ट्रॅक्ट असतात. टेंडर संपलं की ते कॉन्ट्रॅक्ट कुठल्या तरी दुसऱ्या कंपनीकडे जाऊ शकतं. सो मित्रांनो, हा जो ह्यांच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे, ओके, सध्या भविष्यामध्ये हा ॲडव्हान्टेज राहीलच, ह्याची काहीसुद्धा गॅरंटी नाही आहे. सो चला आता आपण थोडंसं बघूया की ह्यांची वेबसाईट ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते. सो मित्रांनो बघा, वेबसाईटवरती सुद्धा त्याच गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला आत्ता ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ओके, तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता आणि ह्यांच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्यांच्याविषयी तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. सो सध्या तरी आपण ह्याच्या फंडामेंटल्सविषयी चर्चा करूया आणि इतर गोष्टींविषयी चर्चा करूया. सो कंपनीचा मित्रांनो IPO मित्रांनो ओपन होणार आहे 24 तारखेला, म्हणजे उद्या ह्या ठिकाणी IPO ओपन होईल. 28 तारखेपर्यंत तुम्ही IPO साठी बिड करू शकता. आणि मित्रांनो जी काही लिस्टिंग होणार आहे ती लिस्टिंग होणार आहे मित्रांनो 31 तारखेला, म्हणजे 31 जानेवारी रोजी ह्या ठिकाणी काय होणार आहे, IPO ची लिस्टिंग होणार आहे. आता मित्रांनो जी लॉट साईज आहे ती डेफिनेटली खूप जास्त मोठी लॉट साईज ह्या ठिकाणी असणार आहे, कारण 1600 शेअर्स मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला मिनिमम खरेदी करावे लागतील. आता आपण प्राइस बँडची मित्रांनो चर्चा करूया. प्राइस बँड किती असणार आहे. सो प्राइस बँड मित्रांनो असणार आहे 71 रुपये ते 75 रुपये, म्हणजे 75 रुपये तुम्ही ह्या ठिकाणी पकडून चला, कारण प्रत्येकजण हायेस्ट बिडवरतीच ह्या ठिकाणी काय करतो मित्रांनो, ह्या ठिकाणी बिडिंग करत असतो. ओके, आता मित्रांनो टोटल 1,20,000 रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ह्या ठिकाणी करावे लागेल. आणि लिस्टिंग फक्त आणि फक्त मित्रांनो BSE वरती होईल. आणि जो काही मित्रांनो इश्यू साईज आहे तो 27.74 कोटी रुपयांचा ह्या ठिकाणी काय असणार आहे, इश्यू साईज ह्या ठिकाणी असणार आहे. आता जर तुम्ही रिटेलर असाल तर मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 1 लॉट तुम्ही ह्या ठिकाणी अप्लाय करू शकाल. जर HNI क्लायंट असाल तुम्ही तर मिनिमम तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकाल, 2 लॉट अप्लाय करू शकाल. BHNI कॅटेगरीच्या क्लायंटला कदाचित येथे मित्रांनो अलॉटमेंट देण्यात येणार नाही. चला आता आपण बघूया की कंपनीचे मित्रांनो शेअर होल्डिंग कशी आहे. सो मित्रांनो जी प्रमोटरची होल्डिंग आहे ती 97.47% आहे आणि IPO आल्यानंतर ही जी काही होल्डिंग होईल ती 71% होईल, म्हणजे ऑलमोस्ट चांगली होल्डिंग ह्या ठिकाणी आहे. आणि प्रमोटर्सना पण मित्रांनो ह्या ठिकाणी बंधन असतात की ते 3 वर्ष ह्या ठिकाणी शेअर्स विकू शकत नाहीत. सो SME IPO ची ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन होण्याचे चान्सेस काय असतात, फार जास्त कमी असतात. चला आता आपण बघूया कंपनीचे फंडामेंटल आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. सो कंपनीचा मित्रांनो रेव्हेन्यू बघू शकता. मार्च 2022 मध्ये 62 कोटींचा रेव्हेन्यू, मार्च 2023 मध्ये 101 कोटींचा रेव्हेन्यू. ओके, त्यानंतर मार्च 2024 मध्ये 117 कोटींचा रेव्हेन्यू आहे. आणि सप्टेंबरच्या क्वार्टरमध्ये मित्रांनो 45 कोटींचा यांनी काय केलेला आहे, रेव्हेन्यू केलेला आहे असं आपल्याला दिसत आहे. म्हणजे रेव्हेन्यू ह्या ठिकाणी कंपनीचा वाढतोय हे तर स्पष्ट झालेलं आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन बघू शकता. 2022 मध्ये मार्चमध्ये 2.58 कोटींचा होता, 2023 मध्ये तो 6 कोटींचा झाला, त्यानंतर 2024 मध्ये 8.19 कोटींचा ह्या ठिकाणी झालेला आहे. सो डेफिनेटली प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन सुद्धा ह्यांचं ह्या ठिकाणी काय होते, वाढताना दिसते, कारण गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत. सो डेफिनेटली खूप चांगले प्रोजेक्ट्स हे असतात मित्रांनो. आणि जनरली गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स मिळवणं खूप जास्त अवघड काम असतं. आता ह्या ठिकाणी रिझर्व्स आणि सरप्लसचा विचार केला तर साधारणतः कंपनीकडे मित्रांनो आत्ता सप्टेंबरच्या क्वार्टरपर्यंत 25 कोटींचे रिझर्व्स आहेत. आणि टोटल बॉरोइंगचा जर विचार केलात मित्रांनो तर ह्या ठिकाणी 7.33 कोटींचे ह्या ठिकाणी काय कंपनीवरती बॉरोइंग्स आहेत. म्हणजे बॉरोइंगचा आकडा रिझर्व्सपेक्षा ह्या ठिकाणी फार जास्त कमी आहे आणि कंपनीने बॉरोइंग चांगले मेंटेन केलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता PE मित्रांनो फार जास्त कमी आहे, 9.16चा ह्या ठिकाणी PE आहे. आणि पोस्ट IPO मध्ये हा PE मित्रांनो 15.39चा होईल असं ह्या ठिकाणी सांगण्यात येते. म्हणजे रिझनेबल
व्हॅल्यूवरती हा स्टॉक आलेला आहे असं आपल्याला दिसतंय. रिटर्न ऑन इक्विटी 29%, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड 33% आहे. चांगले रिटर्न्स या ठिकाणी कंपनी जनरेट करते. डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो फक्त 0.38, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने कंपनीने कर्जांचा आकडा मेंटेन केलेला आहे. अत्यंत कमी कर्ज कंपनीवरती आहेत. प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन अर्थातच कमी आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये मित्रांनो जे काही प्रॉफिट मार्जिन असतं ओके ते थोडंसं मित्रांनो कमी असतं. अर्थातच म्हणजे पेपरवरती कमी असतं, अनऑफिशियली बघायला गेलं तर खूप जास्त असतं ओके. पण हे पेपरवरती यांनी प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन 6.99% दाखवलेलं आहे. प्राइस टू बुक व्हॅल्यूचा विचार केला तर 2.32 आहे, म्हणजे ऑलमोस्ट स्टॉक मित्रांनो 2.5 पट महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा. सो डेफिनेटली मित्रांनो IPO चांगला परफॉर्म करू शकतो असं सध्या तरी वाटते, कारण व्हॅल्युएशन्स एकदम काय आहेत या ठिकाणी फेअर आहेत. आता आपण बघूया की ग्रे मार्केट प्राइस ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ओपन झाला असेल ग्रे मार्केट प्राइस तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. ओके सो मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 33.33% ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राइस सध्या दाखवत आहे. पण माझ्या मते मित्रांनो उद्या IPO ओपन होणार आहे, सो त्यामध्ये आणखीन गोष्टी अपडेट होऊ शकतात. सो डेफिनेटली हे ग्रे मार्केट प्राइस वाढू शकतं. पण सध्या जी काही मार्केट कंडिशन आहे ती अत्यंत निगेटिव्ह असल्या कारणाने IPOचे जे काही ग्रे मार्केट प्राइस आहे ते सुद्धा आपल्याला जास्त वाढताना दिसत नाही. अर्थातच IPO पॉझिटिव्ह ओपन होत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण मित्रांनो जर मार्केट आणखीन पॉझिटिव्ह असेल तर ह्या ठिकाणी IPOला आणखीन जास्त ह्या ठिकाणी काय मिळतो, पुश मिळतो. सो ह्या IPOमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का? सो मित्रांनो जर तुम्ही एक रिटेलर असाल सो मी तुम्हाला सांगेन की अवॉइड करा. HNI क्लायंट असाल तर ह्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता ह्या IPO करिता. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रिस्क आहे. लिस्टिंग गेन मिळाले म्हणून तुम्ही विकून बाहेर पडू शकत नाही. 6 महिन्याचा लॉक इन पिरियड आहे. सो त्या अनुषंगाने तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर ही कंपनी कोणतीही गव्हर्नमेंट कंपनी नाही किंवा कोणताही मोनोपॉली ॲडव्हान्टेज ह्यांना नाही आहे. त्यामुळे मित्रांनो काय असतं, जनरली हा स्टॉक 6 महिन्यामध्ये खाली येऊ शकतो ओके, किंवा 6 महिन्यानंतर वरही जाऊ शकतो, म्हणजे दोन्ही प्रोबॅबिलिटीज येते आहेत. आणि मित्रांनो जे काही आपले एक्सपर्ट्स आहेत त्यांनी ह्या ठिकाणी जी काही ह्या ठिकाणी रेकमेंडेशन दिलेली आहे ती अप्लायची रेकमेंडेशन दिलेली आहे. पण माझं असं म्हणणं आहे की मित्रांनो ह्या ठिकाणी अप्लाय करण्यापेक्षा जर तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर माझ्या मते एक 5-6 महिने तुम्ही परफॉर्मन्स बघा लिस्टिंग झाल्यानंतर, आणि त्यानंतर तुम्ही हवं तर ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सध्या इन्व्हेस्टमेंट करण्याची घाई करू नका, कारण जनरली जे SME IPOs असतात मित्रांनो सुरुवातीला चांगले आपल्याला लिस्टिंग गेन्स देतात ओके, लिस्टिंग गेन्स देतात पण त्याचा काही उपयोग नाही, कारण तुम्ही ते सेलच करू शकत नाही. आणि 6 महिन्यानंतर मित्रांनो अचानक त्याचं प्राइस ड्रॉप व्हायला ह्या ठिकाणी सुरुवात होते. सो जनरली अशा IPO फार जास्त रिस्की असतात. त्यामुळे जर तुम्हाला रिस्क घ्यायचीच असेल तर खूप कमी रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. जर तुमचा पोर्टफोलिओ 1 कोटीचा असेल सो 1% रिस्क तुम्ही घेऊ शकता, म्हणजे 1-1.5 लाखपर्यंत रिस्क तुम्ही घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त जास्त रिस्क तुम्हाला ते घेण्याची गरज नाही आहे. सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.